मंगलमूर्ती मोरया। श्री गणेशांच्या 12 नामापैकी 7वं नाव आहे विघ्ननाश किंवा विघ्नेश। विघ्न म्हणजे काय? विशेषेण जगत सामर्थ्यम हंती, जे जगाचं सामर्थ्य हरण करतं, जगातील श्रेष्ठ लोकांची शक्ती हरण करतं, त्याला विघ्न असं म्हणतात। गणपती बाप्पा विघ्ननाशक आहे, त्याचा अर्थ विघ्न हे कालस्वरूप आहे। राजा अभिनंदनानं इंद्राला वगळून यज्ञ करायचा प्रयत्न केला, त्यावेळेला इंद्राला क्रोध आला आणि त्याला दंड द्यायचा म्हणून त्यानं काळाचं आवाहन केलं आणि काळाला सांगितलं की तू विघ्नासुर बन आणि यज्ञाचा विध्वंस कर। काळ हा विघ्नासुर बनतो, यज्ञ विध्वंस करतो, अभिनंदनाला मारून टाकतो आणि नंतर जे तिथं असणारे ऋत्विज आहेत, जे याजक आहेत, त्यांच्या मागं लागतो। हे सर्व ब्रह्मदेवांना शरण जातात। ब्रह्मदेव म्हणतात, अरे काळाच्या पलीकडं ज्याची सत्ता आहे तोच याला रोखू शकतो आणि असे श्री गणेश आहेत, म्हणून तुम्ही गणेशांची स्तुती करा। भगवान श्री गणेशांची स्तुती केली, भगवान प्रकट झाले आणि त्यांनी विघ्नासुराचं निवारण केलं। म्हणून भगवान गणेशे विघ्न निवारक आहेत, विघ्न नाश करणारे आहेत, म्हणून त्यांना वंदन करणं आवश्यक आहे। विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमः असं श्रीमद गणपती अथर्वशीर्ष म्हणतं। याच्यात सुद्धा हाच भाव आहे। विघ्न हे कालस्वरूप आहे, त्याचं अतिक्रमण करणं काळाच्या पलीकडे असणाऱ्या गणपतींशिवाय अन्य कुणालाही शक्य नाही, म्हणून भगवान गणेश हे विघ्ननाशक आहेत। मंगलमूर्ती मोरया।